कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईत बैठक होणार आहे। या बैठकीत हद्दवाढीबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी अपेक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। हद्दवाढीमुळे कोल्हापूर शहराबरोबर जिल्ह्याचा विकास होईल असा दावा आमदार क्षीरसागर यांनी केलाय। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला। त्यामुळे सोमवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक यांच्यासह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, असं आमदार क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। राज्यातील सर्वात लहान क्षेत्रफळ असणारी कोल्हापूर महानगरपालिका आहे। एका बाजूला पूरबाधित क्षेत्राची ब्ल्यू लाईन असल्यानं विकासावर मर्यादा येत आहेत। शिवाय गेल्या काही वर्षात वाढलेल्या लोकवस्तीमुळे शहरात वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्या जाणवत आहे। शहराची हद्दवाढ झाली तर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन खऱ्या अर्थानं शहराचा विकास होईल। शिवाय संपूर्ण जिल्ह्यासाठी कोल्हापूर शहराची हद्दवाढ महत्त्वाची आहे। त्यामुळे सोमवारी होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे। हद्दवाढ ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण गेले काही दिवस उगाचच हद्दवाढ झाली पाहिजे नाही झाली पाहिजे अशी एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे। माझी सर्वांनाच नम्र विनंती आहे की शहराची हद्दवाढ झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार कसा, आणि म्हणून कुठेतरी हा युगो प्रत्येकाने सोडला पाहिजे आणि हद्दवाढ होत असताना ग्रामीण भागातील लोकांना पण कुठला त्रास होऊ नये ही देखील आमची भूमिका यामध्ये असली पाहिजे। या सर्व गोष्टींचा विचार करून उद्या दुपारी 2 वाजता विधान भवनामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात ही बैठक आयोजित केलेली आहे। आणि खरं म्हणजे मला खात्री आहे की या बैठकीमध्ये कुठेतरी हा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे किंवा निर्णयाच्या आसपास आम्ही जाण्याची शक्यता आहे।